स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व एसटी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत, ओबीसी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत आणि एसबीसी, एनटी, व्हीजेएनटी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना एक महत्वाची सूचना आहे. आणि सारथी, बार्टी, महाज्योती आणि टीआरटीआयच्या माध्यमातून जे काही 9 प्रकारचे प्रशिक्षण दिले जातं आणि त्या प्रशिक्षणात मोफत प्रशिक्षण दिलं जातं आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ज्या स्पर्धा परीक्षा आहे, मग पोलीस भरती असेल की मग आरआरबीची असेल, एसएससी असेल किंवा मग एमईएस असेल किंवा ज्युडिशियल असेल, या सर्व एमपीएससी असेल, या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण या सर्व शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना दिलं जातं. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर या विद्यार्थ्यांना त्यातच विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुद्धा 10,000 रुपये दिलं जातं. हे सर्व जे प्रशिक्षण आहेत, ही प्रशिक्षण काही 6 महिन्याची आहेत तर काही 11 महिन्याची आहेत. सोबतच आर्थिक मदत सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिली जातं. नंतर पुस्तकाची मदत दिली जाते आणि जे विद्यार्थी पोलीस प्रशिक्षण घेणार आहेत त्या सर्व पोलीस प्रशिक्षण विद्यार्थ्यांकरिता फिजिकलची सुद्धा मोफत त्या ठिकाणी पूर्व प्रशिक्षण दिलं जातं आणि सोबतच विद्यार्थ्यांना ट्रॅकसूट, शूज हे जे काही त्या विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांना दिली जाते. या सर्व परीक्षेसाठी जे गेल्या वर्षी म्हणजे पहिली जी बॅच होती ती पहिली बॅच ही फ्री, म्हणजे पहिली जी बॅच होती त्या पहिल्या बॅचला विद्यार्थ्यांची निवड ही गुणवत्ता यादीनुसार करण्यात आली. पण गुणवत्ता यादीच्या वेळेला जी मार्क्स घेण्यात आलेली होती ती मार्क्स फक्त 10वीच्या बेसवर त्या विद्यार्थ्यांचं निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, सारथी, बार्टी, महाज्योती या माध्यमातून यांनी एक परिपत्रक काढलं, एक सूचनापत्रक काढलं आणि संपूर्ण सूचनापत्रक आपल्यासाठी प्रसिद्ध झालेलं आहे. या सूचनापत्रकाच्या माध्यमातूनच आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सूचना म्हणून एक व्हिडिओ बनवतो आहे. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना याबद्दलची माहिती मिळेल. कारण जे विद्यार्थी गेल्या वेळेला प्रशिक्षण घेत आहेत त्यांना मात्र परीक्षा द्यावी लागलेली नाही, परंतु या वेळेला मात्र त्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट असतील ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो बघा, बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून हे पूर्व प्रशिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना दिलं जातं. 9 प्रकारचं हे प्रशिक्षण आहे. आपण जर बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या साईडला जर आपण गेलं की याच्या साईडला गेलं तर तुम्हाला ते परिपत्रक आता दिसलेलं आहे. म्हणजे कालच तो परिपत्रक आलं आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत की आपण काय काय करायला पाहिजे. मग याच्यासाठी एक सीईटी घेतली जाणार आहे. जसे आपले सीईटी सर्व इतर प्रोफेशनल कोर्ससाठी सीईटी घेतली जाते, तशीच या वर्षीपासून सीईटी घेतली जाणार आहे. कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाणार आहे आणि या टेस्टच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना या टेस्टमध्ये सर्वाधिक मार्क्स आहेत किंवा जे गुणवत्ता यादीनुसार या विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेतलं जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स आहेत त्यानुसार, जसं आता एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये 200 जागा आहेत, इनटेक आहे, किंवा संपूर्ण नागपूरमध्ये जर 1000ची बॅच असेल किंवा 1000 असेल तर त्या 1000च्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या विद्यार्थ्यांच्या गुणानुक्रमाने त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी निवड केली जाणार आहे. यापूर्वी कशी निवड झाली तर 10वीच्या गुणानुक्रमाने निवड झाली. म्हणजे जे पोलीस भरती प्रशिक्षणाच्या संदर्भाने मी तुम्हाला सांगतो आहे, पोलीस प्रशिक्षणाच्या 10वीच्या टक्केवारीनुसार विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी नंबर लागलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी बाब म्हणजे सीईटी घेतली जाणार आहे. म्हणून याचा सिलेबस काय असणार आहे तर तुम्ही 12वी नंतर पोलीस बनणार आहात किंवा 12वी हा क्रायटेरिया आहे, पात्रता आहे, तर 12वी पर्यंत म्हणजे 10वी पर्यंतचा जो काही सिलेबस आहे, मग मराठी असेल, मग इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मग हेच प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे आणि कॉमन प्रश्न असणार आहेत, हे लक्षात घ्यायचे आहे. जे 10वी प्रमाणे तुम्हाला लोकल प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करणं सुरू करावा, जेणेकरून तुम्हाला या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे, या पूर्व प्रशिक्षणाचा फायदा घेता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोबत त्याचा विद्यावेतनाचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांकडे कागदपत्र नाहीयेत, मग कागदपत्र आपल्याला माहिती आहे, कागदपत्रे आपल्याला तयार ठेवायची होती. कागदपत्रे काय महत्वाचं कागदपत्र ज्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण घेता आलेलं नाही, जे एसटी बांधव आहेत, अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही आहे, म्हणजे व्हॅलिडिटी नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण घेता आलेलं नाही. पण ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मात्र मिळाला. मग आयुक्तालयाच्या माध्यमातून एक
लेटर काढण्यात आलेलं होतं, एक पत्र काढण्यात आलेलं होतं आणि संपूर्ण संशोधन समितीला ते पाठवण्यात आलेलं होतं आणि त्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडिटी त्या ठिकाणी निघलेल्या आहेत. मग काही विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडिटी मात्र अजूनही पेंडिंग आहेत. मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की जे काही तुमचा पाठपुरावा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या समितीला भेट देणं गरजेचं आहे, त्या ऑफिसला भेट देणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून तुमची व्हॅलिडिटी कुठेपर्यंत आली आहे ते चेक करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना यावेळी जो फॉर्म भरायचा आहे, कारण आता 1 ते 2 आता सूचना पत्रक आलं, 2 ते 3 दिवसामध्ये पोलीस प्रशिक्षणाचं एमपीएससीचं जे काही पूर्व प्रशिक्षण आहे त्याचे आपल्याला फॉर्म सुटणार आहे. महाज्योतीचे फॉर्म सुटलेले आहे, MES चे सुटलेले आहेत, RRB आणि CGL चे सुटलेले आहेत, बँकिंगचे पण सुटलेले आहेत, पण बाकी जे आहेत ते अजून सुरू व्हायचे आहेत. म्हणून ते सुद्धा आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांनी याची कागदपत्र जे आहे 10वी 12वीची नंतर नॉन क्रिमिनल आपली सर्व काढून ठेवणं गरजेचं आहे. इन्कम सर्टिफिकेट ह्या सर्व बाबी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. डोमिसियल नॉन डोमिसियल कास्ट सर्टिफिकेट आणि महत्वाचं म्हणजे जात वैधता प्रमाणपत्राची कागदपत्रे. कारण हे जेव्हापर्यंत आपल्याला कौलिंग लेटर आपल्याकडनं मिळणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला व्हॅलिडिटी भेटणार नाही. हे सुद्धा एक लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे हे आजचं अपडेट होतं की आपल्यासाठी सीईटी होणार आहे, कॉमन एंट्रन्स एक्झाम होणार आहे आणि त्याच गुणानुक्रमाने तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी पोलीस प्रशिक्षणासाठी किंवा इतर प्रशिक्षणासाठी त्या ठिकाणी तुमचा नंबर लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. महत्वाचा एक विषय विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्नेहनील स्टार्ट ऑफ टीचिंग ची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची पण व्हॉट्सअपची पण. त्या ग्रुपला जॉईन व्हा. काही समस्या असेल तर त्यावरती प्रश्न विचारा, थेट तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळणार आहे, तुमचं निराकरण करणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला येणारी जी परिपत्रक आहेत इतर कोणत्याही शैक्षणिक बाबीची सर्व परिपत्रक आपल्या या चॅनलवरती मिळत राहील. धन्यवाद.